नमस्कार, जय शिवराय, शुभ सकाळ. थंडीला छानपैकी सुरुवात झालेली आहे. हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल की झाडांची कोणत्याही असू दे, वेलवर्गीय असू दे, झाड असू दे, त्यांची पानगळ होते. हे पहा, किती छानपैकी पानगळ झालेली आहे. हे निसर्गाचं चक्र आहे. ही चवळीची वेल बघू शकता, पूर्णपणे पान गळलेले आहेत आणि फक्त वेलीच्या काड्याच राहिलेल्या आहेत आणि ते हळूहळू त्याचं जीवन संपणार आहे. हे निसर्गाचं चक्र आहे. हे पहा, इथे देखील तसंच झालेलं आहे आणि थोडं आहेत पाने, पण याच्यात देखील हळूहळू पाने पडत आहेत. ते बघू शकता खाली. हे पहा, आणि काही आपल्या आता चवळीचे शेंगा राहिलेले आहेत, थोडेही सुकलेले आहेत. हे पहा, अजून कच्चे देखील आहेत. काही फुले आहेत अजून, इकडे तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे पहा, इथे खाली तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघू शकता, खाली पाने भरपूर होते, तर ते आता आपल्या इथे नाही आहेत, गळून पडलेले आहेत. वरती बघू शकता, इथे आपल्याला काड्या दिसत आहेत. हे पहा, वेल बघू शकता. हे पहा, पाने तुम्ही बघू शकता खाली जमिनीवर कसे पडलेले आहेत पाने. त्याचे छानपैकी खत होणार. जसं मी पाणी देईल तर हे पाण्यामध्ये कुजणार आणि पांढऱ्या मुळ्यांना छानपैकी खत मिळणार. याचे तुम्हाला बाहेरून दृश्य दाखवतो. हे काड्याचे देखील मी मित्रांनो खत करणार आहे, कुजवणार आहे. हे पहा, वेल इथे बघू शकता, पाने कसे पडलेले आहेत. हे आपल्या हातग्याचं देखील पानाचं देखील काड्या आणि पानं पडत आहेत, त्याचं देखील खत बनणार आहे. हे पहा, छानपैकी पाने सर्व गळलेले आहेत, गळत आहेत. बघू शकता, काही पाने गळून इथे अडकत आहेत. बघा, वेल अगदी घनदाट पसरलेली आहे. हे पहा, तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.